नमस्कार महाराष्ट्र, मी संकेत वानखडे आपणा सर्वांचे ITM युनिव्हर्सिटी ग्वालियरमध्ये सहर्ष स्वागत करतो। ITM युनिव्हर्सिटी ग्वालियर एक मात्र अशी युनिव्हर्सिटी ज्या ठिकाणी तुम्हाला जे आहे सर्वच ब्रांचेस त्या ठिकाणी अवेलेबल आहेत। यामध्ये मेन ब्रांचेस अशा की आपली ॲग्रिकल्चरची ब्रांच, ॲग्रिकल्चरमध्ये तुम्हाला सर्व UG कोर्सेस PG कोर्सेस या ठिकाणी अवेलेबल होतील। UG कोर्सेसमध्ये तुम्हाला BSc ॲग्रिकल्चर, त्याच्यानंतर BSc हॉर्टिकल्चर आणि PG कोर्सेसमध्ये MSc ॲग्रिकल्चरमध्ये तुम्हाला MSc ॲग्रोनॉमी आणि MSc GPB म्हणजेच की जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंग ह्या ब्रांचेस अवेलेबल आहेत। तसेच त्या ठिकाणी हॉर्टिकल्चरमध्ये जर तुम्हाला PG करायची असेल तर तो सुद्धा कोर्स आपल्याकडे अवेलेबल आहे, तो म्हणजे हॉर्टिकल्चरमध्ये MSc व्हेजिटेबल सायन्स। अतिशय उत्तम कोर्स आहे, अतिशय चांगला कोर्स आहे। तर हे झालं आता ॲग्रिकल्चर ब्रांचचं। तुम्हाला BTechला ॲडमिशन घ्यायची असेल तर BTechच्या ब्रांचेससुद्धा आपल्याकडे ITM युनिव्हर्सिटीमध्ये अवेलेबल आहे। BTechमध्ये सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकता। अतिशय चांगला स्टाफ त्या ठिकाणी आहे, वेल डेव्हलप त्या ठिकाणी क्लासरूम्स आहेत, सर्व तुम्हाला त्या ठिकाणी फॅसिलिटीज अवेलेबल होतील। तसेच तुम्हाला ॲग्रिकल्चरमध्ये जर बिझनेस करायचा असेल, बिझनेस करायची तुमची इच्छा असेल तर टेन्शन कशाला घेता आहे, तो सुद्धा कोर्स आपल्याकडे अवेलेबल आहे ना। ॲग्रिकल्चरमध्ये तुम्हाला कोर्स अवेलेबल होईल ABM म्हणजेच की ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट। अतिशय उत्तम कोर्स। जर तुम्हाला तुमचं भविष्य जे आहे ते बिझनेसमध्ये घडवायचं असेल, तुम्हाला बिझनेस करायचा असेल शेतीमध्ये, ॲग्रिकल्चरमध्ये, कारण बिझनेस करून पण अनेक लोक त्या ठिकाणी जे आहेत सक्सेस झालेले आहेत आणि ITM युनिव्हर्सिटीमधून ABM करून अनेक विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी चांगले पॅकेजेस भेटलेले आहेत। त्यांचं भविष्य अतिशय चांगल्या अशा प्रकारे घडलेलं आहे। त्यामुळं तुम्हीसुद्धा या ठिकाणी ABM करून आपलं भविष्य अतिशय चांगल्या प्रकारे घडवू शकता। तर ही एक ITM युनिव्हर्सिटीची या ठिकाणी मी इंट्रोडक्शन दिलं काही ब्रांचेसचं, ज्या की आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत। तर आणखीन आपण बघणार आहे की प्रत्येक ब्रांचेसमध्ये काय काय त्या ठिकाणी फॅसिलिटी अवेलेबल आहेत, लॅब्स फॅसिलिटी कोणत्या आहेत, कोणते इन्स्ट्रुमेंट्स आहेत, कशा प्रकारचं स्टाफ आहे या ठिकाणी जे आहेत, स्टाफ मेंबर जे आहेत त्या ठिकाणी टीचर्स वगैरे त्यांचेसुद्धा आपण या ठिकाणी बाईट घेतलेले आहेत, त्यांचेसुद्धा इंटरव्ह्यू घेतलेले आहेत, ते सुद्धा बघणार आहे। तर चला आता लगेच जोडूया आपल्या ITM युनिव्हर्सिटी ग्वालियरकडे। तर विद्यार्थी मित्रांनो, हे बघू शकता ITM युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला जॉब अपॉर्च्युनिटी पण त्या ठिकाणी आहेत, कारण या ठिकाणी वेगवेगळ्या कंपनीज येतात, कंपनीज थ्रू तुमचं त्या ठिकाणी प्लेसमेंट होतं, कॅम्पस इंटरव्ह्यू या ठिकाणी होतात आणि अतिशय चांगल्या कंपनी या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी तुमचं सिलेक्शन होतं। या ठिकाणी सिलेक्शन झाल्यास अत्यंत चांगलं तुम्हाला पॅकेजसुद्धा या ठिकाणी मिळू शकतं। आता माझ्या मागे बघू शकता हा 2025चा मेगा जॉब फेअर। या ठिकाणी सुद्धा अत्यंत विविध अशा कंपन्या या ठिकाणी आलेल्या होत्या, BTech ब्रांचसाठी, ॲग्रिकल्चर ब्रांचसाठी, सर्वच ब्रांचसाठी त्या ठिकाणी कंपनीज या ठिकाणी आहेत आणि तुमचा कॅम्पस इंटरव्ह्यू होऊन तुम्हाला अत्यंत चांगले पॅकेजेस त्या ठिकाणी भेटू शकतात। आणि जे आत्तापर्यंतचे जे माजी विद्यार्थी आहेत या ITM युनिव्हर्सिटीचे, त्यांनासुद्धा अत्यंत चांगले पॅकेज जे आहेत त्या ITM युनिव्हर्सिटी थ्रू मिळालेले आहेत आणि त्यांचं भविष्य जे आहे सध्या अत्यंत चांगलं त्या ठिकाणी आहे। त्यामुळे तुमचंसुद्धा भविष्य तुम्ही सिक्युअर करू शकता ITM युनिव्हर्सिटीसोबत। तर विद्यार्थी मित्रांनो, ITM युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये एंटर करताच आपल्यासाठी जी महत्त्वपूर्ण ब्रांच आहे त्यामधली एक फील्ड म्हणजे हॉर्टिकल्चर। आता माझ्या मागं जो बघू शकता ही तुम्ही हॉर्टिकल्चरची संपूर्ण बिल्डिंग आहे। यामध्ये तुम्हाला हॉर्टिकल्चरच्या UG कोर्स, त्याच्यानंतर PG कोर्ससुद्धा अवेलेबल आहे। हॉर्टिकल्चरमध्ये BSc हॉर्टिकल्चर UGमध्ये आणि PGमध्ये तुम्हाला भेटेल MSc व्हेजिटेबल सायन्स, जे की तुमच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण राहील। आणि इथं जे आहे ITM युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला वेल डेव्हलप त्या ठिकाणी लॅब भेटेल आणि त्या ठिकाणी जे आहे तुम्हाला फील्डसुद्धा भेटेल रिसर्चसाठी, जे की तुम्हाला इतर युनिव्हर्सिटीमध्ये एवढी अवेलेबल होणार नाहीत। एवढ्या फॅसिलिटी त्या ITM युनिव्हर्सिटी ग्वालियरमध्ये तुम्हाला अवेलेबल होतील। त्यामुळं ही हॉर्टिकल्चरची जी ब्रांच आहे ही अतिशय चांगली आहे। त्यामुळे इथंसुद्धा आपण आपलं भविष्य त्या ठिकाणी घडवू शकता। आता ही झाली आपली पहिली ब्रांच, ती म्हणजे हॉर्टिकल्चर। आता आपण आणखीन समोर जाऊया आणि आणखीन समोर आपण ॲग्रिकल्चरचा पूर्ण जे आहे त्या ठिकाणी बिल्डिंग, कॅम्पस सर्व त्या ठिकाणी बघूया। तर चला वळूया पुढे। तर विद्यार्थी मित्रांनो, ही आहे आता ॲग्रिकल्चरची मेन बिल्डिंग। या ठिकाणी आपण हॉर्टिकल्चरची बिल्डिंग तर बघितलेलीच आहे, हॉर्टिकल्चर आपण डिपार्टमेंटसुद्धा त्या ठिकाणी बघितलेलं आहे। आता आहे हे ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट। याच्यामध्ये तुम्हाला जे आहे ॲग्रिकल्चरचे UG कोर्सेस म्हणजेच की BSc ॲग्रिकल्चर आणि ॲग्रिकल्चरचे PG कोर्सेस म्हणजेच की त्याच्यामध्ये तुम्हाला MSc ॲग्रोनॉमी, MSc GPB जे की आहे जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंग या ठिकाणी अवेलेबल होईल। तर अत्यंत चांगली अशी बिल्डिंग आहे। त्या ठिकाणी जे आहे निसर्गरम्य असं वातावरण तुम्हाला आतमध्ये त्या ठिकाणी भेटेल। तर आता आपण एंटर करूया स्कूल ऑफ ॲग्रिकल्चरच्या बिल्डिंगमध्ये। चला, तर आता आपण आलेलं आहे या ठिकाणी स्कूल ऑफ ॲग्रिकल्चरच्या बिल्डिंगमध्ये, ज्याला की इथं समजलं जातं ते म्हणजे VSB ब्लॉक।
VSB ब्लॉक म्हणून ओळखलं जातं ॲग्रिकल्चरची ही बिल्डिंग अतिशय चांगली अशी बिल्डिंग आहे, भव्य दिव्य अशी इमारत आहे आणि सर्वच या ठिकाणी तुम्हाला लॅब अवेलेबल आहेत। याच बिल्डिंगमध्ये तुम्हाला जे आहे GPB म्हणजेच की जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंगच्या सर्व लॅब्स या ठिकाणी भेटतील, तसेच ॲग्रोनॉमीच्या सुद्धा संपूर्ण लॅब्स जे आहेत त्या तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल होतील। त्यामुळे अतिशय चांगलं आहे आणि सर्व निसर्गरम्य असं वातावरण तुम्हाला बिल्डिंगच्या आतमध्ये सुद्धा भेटेल। अत्यंत चांगल्या मोठमोठ्या क्लासरूम, डिजिटल क्लासरूम या ठिकाणी आहेत। ॲग्रिकल्चरची लायब्ररी जी आहे, स्पेशल लायब्ररी तुम्हाला याच बिल्डिंगमध्ये अवेलेबल होईल। त्यामुळं अत्यंत चांगली ब्रांचचे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी येऊन तुम्ही नक्कीच ITM युनिव्हर्सिटीच्या ॲग्रिकल्चर ब्रांचमध्ये ॲडमिशन घेऊ शकता आणि तुमचं भविष्य या ठिकाणी घडवू शकता। इथला जो सर्व स्टाफ आहे तो PhD झालेला सर्व स्टाफ आहे, वेल डेव्हलप त्या ठिकाणी सर्व फॅसिलिटीज आहेत। त्यामुळं नक्कीच तुम्ही या ठिकाणी या आणि संपूर्ण आपल्या ITM युनिव्हर्सिटीला अगोदर व्हिजिट करा आणि त्यानंतर तुम्ही ठरवा की तुम्हाला ॲडमिशन घ्यायची का नाही घ्यायची। कारण मी तुम्हाला या ठिकाणी एक विश्वास देतोय की तुम्ही एकदा ITM युनिव्हर्सिटीला व्हिजिट केली तर तुम्ही नक्कीच ITM युनिव्हर्सिटीसोबतच आपलं भविष्य त्या ठिकाणी घडवाल। कारण ITM युनिव्हर्सिटीने आत्तापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना ॲग्रिकल्चर फील्डमधनं घडवलेलं आहे, जे की आता अत्यंत चांगल्या त्या ठिकाणी पोस्टवर आहेत, अत्यंत चांगलं त्यांचं भविष्य त्या ठिकाणी घडलेलं आहे। तर नमस्कार, ही जी आहे आपण सध्या जिथं आलेला आहे ते म्हणजे ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटमध्ये जो VSB ब्लॉक आहे आपला, त्या VSB ब्लॉकमधला हा सेमिनार हॉल बघू शकता। अत्यंत मोठा असा सेमिनार हॉल, या ठिकाणी काही पण प्रोग्राम असो ते प्रोग्राम इथं त्या ठिकाणी कंडक्ट केले जातात। विद्यार्थ्यांसाठी अतिशय त्या ठिकाणी भव्य दिव्य असा हा सेमिनार हॉल आहे। या ठिकाणीच तुमची फ्रेशर्स पार्टी असो, तुमचे त्या ठिकाणी फेअरवेल पार्टी असो किंवा आता इतर कोणते पण प्रोग्राम असतील ते या ठिकाणी तुमचे कंडक्ट केले जातील। त्यामुळे जे आहे हा सेमिनार हॉल जो आहे तो विद्यार्थ्यांसाठी अतिशय चांगला त्या ठिकाणी आहे। भव्य दिव्य असा सेमिनार हॉल आहे, डिजिटल सेमिनार हॉल आहे, प्रोजेक्टर सुविधासुद्धा अत्यंत चांगली अशी या ठिकाणी अवेलेबल आहे। त्यामुळं ITM युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्ट जी भेटेल ती अतिशय त्या ठिकाणी चांगली अशी भेटणार आहे। फॅसिलिटीज सर्व ज्या भेटतील तुम्हाला त्या अतिशय चांगल्या आणि त्या ठिकाणी अतिशय महत्त्वपूर्ण अशा फॅसिलिटीज तुम्हाला या ठिकाणी भेटतील।